नमस्कार, चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे मी दादूला शाळेत सोडलं, येताना दीदीला घेऊन आले. नाही बघा, असं काही आम्ही चिंचावा रस्त्याने खात येत होतो दोघी जणी, कारण की दीदीच्या शाळेच्या बाहेर एक आजीबाई बसतात असं काही घेऊन लेकरांना खायला. तर विकत ह्या चिंचा आम्ही घेतल्यात. गावाकडे असे कोणी खात नाही बघा, असे किती की पडेल असते झाडाखाली. तर आम्ही खात आलो. मग घरी आलो, दोघी जणी जेवण केले. तुम्हाला तर माहितीच आहे, सकाळी मी मस्त ढोबकड्याची भाजी वगैरे बनवून गेले होते आणि 1 वाजता माझं जेवण असते. तर मग जेवण वगैरे केलं नाही बघा, असे काही कुठाने करत बसले होते जेवण झाल्यावर. हे घाटे मी काल म्हणजे निसून ठेवले होते, तेच भाजत होते. म्हटलं चला आता याला भाजून खाऊया, तसे तर काही कोणी याला खाणारच नाही. तर मग हे बघा, संध्याकाळचं काम अजून चालू होऊन जातं आपल्या पाठीमागे, कारण की आपण सकाळी उठतो ते आपलं रुटीन अलगच असते आणि संध्याकाळचं अलगच असते. तर आता इथे कपडे वगैरे उचलत होते, अजून माझं झाडून स्वयंपाक चहा हे अजून पुन्हा एकदा आपलं चालून होऊन जाते. तर इथं माझं ते चालू होतं, कपडे उचलून घेतले, आता झाडू मारायचा होता आणि दादूचा आणायचाही टाईम झाला, 5 वाजले होते. दादूलाही शाळेमध्ये आणायला त्याचे पप्पा चालले होते आणि म्हटलं चल दीदी तर तू दूध घेऊन ये, मी मस्तपैकी चहा ठेवते आपल्याला, कारण की आता चहाचा टाईम झालेलाच आहे. तर दीदी गेली होती दूध आणायला आणि मी मस्तपैकी झाडून वगैरे मारलं. म्हटलं चला आता तोंड हातपाय मीही धुते आणि मग नंतर स्वयंपाकाला लागून गेलं ना तर मग मागेच राहून जाते. त्यामुळे मी असं 5लाच सगळं आवरून घेत असते. माझंही 5 वाजताच मी उरकून घेत असते. मग एकदा आपण स्वयंपाकात गुंतलो की आपल्याला पुन्हा एकदा मग असं म्हणजे डबल बाहेर निघता येत नाही स्वयंपाक झाल्याशिवाय. तर इथं माझं तोंड हातपाय वगैरे झालं, म्हणलं चला आता डोकं विचारून घेते, कारण की सकाळी मी डोकं विचारलं होतं ना तर डायरेक्ट म्हणजे 2 टाईमच डोकं विचारतं, एक सकाळ आणि संध्याकाळ बसतं. इथं माझं डोकं विचारणं चालू होतं. आता इथं डोकं विचारून झालं आणि मला ठेवायचा होता चहा. तर म्हटलं चला आता आमचं म्हातारा येईन ना शाळेतून छोटंसं, त्याला खूप चहाची तलब लागते. तर त्याला येस्तोपर्यंत चहा पाहिजे रेडी घरी. तर तेच मी करत होते. तो आला की हातपाय धुतो आणि लगेच चहा प्यायला मागतो. पहिली चहा मागतो, ते काही असं पण असो, जेवण नाही आधी पण पहिली चहा लागते त्याला. तर म्हटलं चला आता मी माझं उरकून झालं होतं आणि लगेच आता मला चहा ठेवायला जायचं होतं. तर चला भेटूया पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.